नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. in the term of an AP, we know that here the first term, consider the first term आपण जसं पहिली टर्म आहे T1, T2, T3, so these are nothing but here nth term here. तर n तर आपण कसं काढतो, here it is denoted by T1 is equal to A, T2 is equal to A plus D, T3 is equal to A plus 2D, T4 is equal to A plus 3D. Likewise here, what should be the n term here? Tn. आता Tn आपण याच्यावरून काढू शकतो. when n is equal to 4, आता इथे काय किती आलं? 3 आला, म्हणजे एक नाही कमी. इथे जर 3 होतं तिथे 2 आला, तर इथे n असेल तर इथे a plus n minus 1 into d. So this is the nth term. Okay, so Tn is equal to a plus n minus 1d is the nth term of an AP. Problem set 3.2. Question number 1. Write the correct number in a given boxes from the following arithmetic progressions. So these are all our arithmetic progressions. We have to find out the values of A, T1, T2, T3 and their differences here. First problem here, the sequence is 1, 8, 13, 22 like this here. The first term is always denoted by T1 and this is nothing but here 1. 1 is the first term. It is also called as T1. Second term is nothing but here 8. Third term is nothing but 15. Okay, and then take the difference here. T2 minus T1, that is 8 minus 1. The answer is 7. T3 means here T3 is 15 minus T2. T2 is nothing but 8. 15 minus 8. Answer is 7. So here, since the difference D is constant, therefore D can be written as D is equal to 7 here. The common difference D is in nothing but 7. Consider the second problem here. 3, 6, 9, 12 here. This is the ascending order, increased by 3 here. ये तीनचाच फाळा एक प्रकारचा आहे. Here first term T1 is equal to 3, second term T2 is equal to 6, third term 9 and fourth term is 12. Here we have to find out T2 minus T1 means what? Second term 6 minus third term 3. The answer is 3. T3 therefore this is 6 and 9 minus 6 nothing but here 3. Here D is a common, that is a constant. The value is equal to what here? 3. D is equal to 3. Next problem here, third problem number. Here minus 3, minus 8, minus 13, minus 18. Okay, so T3, the last T3, first term, second and third, that is minus 13. आता इथे थोडंसं उलट दिलं आहे. T3, T2, T4, T1 दिला आहे. मला व्यवस्थित लिहायचं आहे. T3 is equal to, this is a third term, second term is minus 8. डाव्या बाजूला लिहित न्यायचं आहे आपल्याला. पहिली टर्म, दुसरी, तिसरी, चौथी लाईक दिस हिअर अप टू एंड. T4 म्हणजे मायनस 18 होईल, मायनस 18. आणि T1 पहिली टर्म येईल ही मायनस 3. थोडंसं चेकआउट इथं लिहिलेलं आहे. T2 मायनस T1, ते T2 मायनस 8 आहे आणि मायनस ऑफ मायनस 3. आता इथे पहा, मायनस ऑफ मायनस 3 प्लस 3 होईल आणि मायनस 8 प्लस 3 दॅट इज इक्वल टू मायनस 5. म्हणजे प्रत्येक टर्ममध्ये मायनस 5 ॲड केलेला असेल इथे. T3 म्हणजे इथे मायनस 13, T2 म्हणजे मायनस ऑफ मायनस 8. समजण्यासाठी मी ब्रॅकेटमध्ये लिहितो. मायनस मायनस प्लस आणि 13 प्लस 8, मायनस 13 प्लस 8 दॅट इज इक्वल टू अगेन मायनस 5. पहिली जी टर्म आहे तिला आपण T1 म्हणतो नेहमी आणि देअरफॉर दॅट इज इक्वल टू मायनस 3. कॉमन डिफरन्स D किती आलेला आहे? हा, दिस इज अ कॉमन डिफरन्स.
minus 5. Question number 4. Here 70, 60, 50, 40 हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये चालला आहे. 10-10चा फरक दाखवत आहे. पहिली टर्म घ्यायची 70, डावीकडली पहिली टर्म लिहायची 70 वॉट ऑर मे बी. सेकंड टर्म आहे 60, थर्ड टर्म दिलेला आहे 50. ठीक आहे, जेवढं विचारलं आहे तेवढंच आहे. पहिला जो दिलेला आहे ए मीन्स फर्स्ट टर्म दॅट इज इक्वल टू 70. ठीक आहे, T1 आणि ए आर नथिंग बट अ सेम. आता जो डिफरन्स आहे T2 मायनस T1 तुम्ही करू शकता येते. T2 मायनस T1 हा डिफरन्स किती आहे 60 मायनस 10 सॉरी 60 मायनस 70 दॅट इज इक्वल टू मायनस 10. हा डिफरन्स मायनस 10चा आहे प्लस, कारण की इथे 10 कमी होऊन राहिला आहे म्हणून निगेटिव्ह 10 घेईल. क्वेश्चन नंबर 2. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज इन AP. आता डिसाईड करायचं म्हणजे काय की दिलेली ही जी सिक्वेन्स आहे ही अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही. आणि दिलेली सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन केव्हा असते, व्हेन द डिफरन्स ऑफ द कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. प्रत्येक दोन टर्मचे डिफरन्स हे कॉन्स्टंट असेल तर दिलेली सिक्वेन्स ही AP मध्ये असते. सोल्युशन पहिल्यांदा आपण दिलेली सिक्वेन्स लिहू. कन्सिडर दिस -5 2 9 16 23 30 अँड सो ऑन. हिअर आपण आता एक एक टर्म घेऊया. T1 म्हणजे पहिली टर्म दॅट इज इक्वल टू A विच इज इक्वल टू -12. T2 इज इक्वल टू -5. T3 इज इक्वल टू 2. T4 इज इक्वल टू 9 and so many there likewise here. T5 is equal to 16. T6 is equal to 23 and T7 is equal to 30. जेवढे दिलं आहे तेवढं आपण इथे लिहिलेलं आहे and so on. पहिले आपण घेऊ T2 मायनस T1. दिस इज अ कॉमन डिफरन्स आपण काढू याच्या. T2 म्हणजे -5 मायनस ऑफ -12 असं विच इज इक्वल टू T1 किती आहे -12 आहे. हा होईल -5 प्लस 12 दॅट इज इक्वल टू 7. याच्यामध्ये प्लस ॲड केलेला आहे 7. दुसरी आपण घेऊ अजून T3 मायनस T2. ठीक आहे, T3 म्हणजे इथे किती येईल 2 मायनस ऑफ -5. T2 म्हणजे सेकंड टर्म आहे दॅट इज इक्वल टू -5 विच इज इक्वल टू 2 मायनस मायनस प्लस 5 इज इक्वल टू 7. T3 मायनस T4 मायनस T3 असं जर आपण केलं तर इथे 9 मायनस 2 येईल. 9 मायनस 2 इज इक्वल टू 7. त्याच्यानंतर T5 मायनस T4 असं केलं तर आपण हा होईल 16 मायनस 9 इज इक्वल टू 7. लाईकवाईज हिअर सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत डीच्या बट हिअर 7. Since here therefore D is equal to 7. म्हणजे इथे here D is equal to here. The common difference here, the difference of the successive term here is nothing but constant, and therefore we can say that the given sequence is in AP. इज इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता या ठिकाणी अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे हे तर आपण शोधून काढलं आहे. पुढचा प्रश्न कसा आहे, इफ सो फाइंड द 20th टर्म. आता ही पहिली टर्म, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी, 20वी टर्म इथे काढायची आहे. त्यांनी 20वी टर्म विचारलेली आहे दॅट इज T20. ओके, टू फाइंड T20, टू फाइंड T20 here n is equal to 20. n is equal to काय 20. आता n is equal to 20 आणि a माहितीच आहे आपल्याला. a is equal to फर्स्ट टर्म इज -12 आणि कॉमन डिफरन्स आपण आताच काढलेला आहोत. कॉमन डिफरन्स d किती निघाला आहे 7. नाव वी कॅन अप्लाय द फॉर्म्युला and the term Tn is equal to a plus n minus 1 into d. Therefore
टी ऑफ 20, आता यांची व्हॅल्यू आपण 20 ठेवू, विच इज इक्वल टू फर्स्ट टर्म इज -12 प्लस यांची जी व्हॅल्यू आहे ती घेऊ 20 मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 7 विच इज इक्वल टू -12 प्लस आणि ही व्हॅल्यू आहे 90 इंटू 7 दिस इज इक्वल टू -12 प्लस दिस इज 3 carry 6 133 ओके विच इज इक्वल टू 12 मायनस करून टाका त्याच्यामधून म्हणजे 1 here is 2 here is 1 121 put 221 is equal to therefore thus how many 20th term of given AP is 121 is 121. Question number 4, find the 19th term of an AP. Solution. We have consider 7, 13, 19, 25. This is the sequence. Okay, R and AP is in AP. Therefore, here first term T1 is nothing but here 7. Second term T2 is equal to 13. Third term T3 that is equal to 19 and fourth term T4 that is equal to 25. Therefore, T2 minus T1 common difference आपण काढू which is equal to 13 minus 7 is equal to 13 minus 7 that is equal to 6. R in AP ऑलरेडी AP दिलेला आहे म्हणजे डिफरन्स हा कॉमन आहे पुन्हा डिफरन्स काढायची गरज नाही आहे एक डिफरन्स जरी काढला therefore D is equal to 6 here D is equal to 6 एकच जरी डिफरन्स काढला तरी सफिशियंट आहे कारण की ऑलरेडी AP मध्ये दिलेला आहे therefore now by using Tn term now Tn is equal to a plus n minus 1 into D. So this is the n term formula Tn. So therefore आता आपल्याला काय करायचे आहे टू फाइंड 19th term तर T19th n is equal to 19 यांची व्हॅल्यू किती आहे 19 a पहिला a ची टर्म दिलेली आहे T1 that is equal to a इथे आपल्याला लिहिता येईल which is equal to a so that is 7 this is important one 7 plus n is equal to 19 minus 1 into D काढलेला आहे D आहे 6 which is 7 plus 19 minus 1 that is equal to 18 into 6 7 plus this is 8 so this is 4 7 plus 8 सका 48 that is 4 so that is equal to 115 so T19 is equal to 115. Now question number 5, find the 27th term of the following AP दिलेला AP मध्ये आहे solution 9, 4, minus 1 minus 6, minus 1 11 R in AP अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये दिलेला आहे हिअर आपण या ठिकाणी T1 म्हणजे A which is equal to first term that is given as a 9 T2 is equal to 4 T3 is equal to minus 1 T4 is equal to minus 6 पूर्ण लिहायची गरज नाही कारण की या ठिकाणी आपल्याला फक्त A आणि D काढायचे आहे तर A इथून निघूनच गेलेलं असते आता फक्त D काढायचे आहे तर कोणत्या दोन एक डिफरन्स आपण पिकअप केलं तर होईल D is equal to here D is equal to T2 minus T1 which is equal to 4 minus 9 that is equal to minus 5 therefore
डी इज इक्वल टू -5. हा डी पण निघाला आहे. चेक करायचे नाही आहे, डायरेक्ट आपल्याला एक डिफरन्स घेऊन डी काढायचे. देन सो टू फाइंड T27, to find T27, here A equal to 9 and D is equal to -5 and N is equal to 27. Consider, or now we know that Tn is equal to A plus n minus 1 into D. So this is the nth term of the given AP. So therefore T times of, if you replace the value of n which is equal to 27, T27 होईल. इथे इथे n आहे तिथे आपण 27 लिहिणार. A ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, दॅट इज इक्वल टू 9 प्लस n इज इक्वल टू 27 -1 आणि D ची व्हॅल्यू आहे -5 which is equal to 9 plus here is 26 into -5 is equal to 9. आपण 30 केले 150 with minus, okay, and therefore this is -141 is the T27 is equal to this. Therefore 27th term of given AP is -141. बघा, क्वेश्चन नंबर 6 लिहिलेलं आहे, हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर आर डिव्हिजिबल बाय 5. आता सोल्युशन, 3 digit natural number divisible by 5 is given by, छोटा 3 डिजिट नंबर जर आपण काढला तर 100 होईल. 100 मध्ये 5चा भाग जातो, त्याच्यानंतर 105, ठीक आहे, असं नंतर 110, नंतर 115, या पद्धतीने तो डिजिट वाढत जाईल पुढे. शेवटचा डिजिट किती होईल? आता पहा, 3 डिजिट नंबर हा 999 आहे, तर शेवटचा डिजिट काय होईल? 995 येईल. 5ने भाग जाणार पाहिजे आणि म्हणून शेवटचं डिजिट येईल ते 995, लास्ट डिजिट इज. आता असं तुम्हाला काढावं लागेल. हे आकडे इथे दिलेले नाहीत, तुम्हाला शोधून काढावं लागेल. हिअर आता फर्स्ट टर्म T1 दॅट इज इक्वल टू A इज इक्वल टू 100. आता या ठिकाणी डायरेक्टली डिफरन्स आपल्याला लिहिता येईल, कारण की डिवाइड बाय 5 आहे, म्हणजे 5चा डिफरन्स आहे. D इज इक्वल टू 5 आपल्याला डायरेक्ट लिहिता येईल. ठीक आहे, आता ही जी टर्म आहे शेवटची टर्म जाईल, दॅट इज Tn इज इक्वल टू 995. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर, आता हे एकूण 3 डिजिट नंबर किती आहेत हे आपल्याला शोधून काढायचं. सो 1 2 3 तो आकडा शोधून काढायचा. वी हॅव टू फाइंड हिअर n इज इक्वल टू व्हॉट, टू फाइंड n इज इक्वल टू दिस मच. कोणती व्हॅल्यू आहे यांची, जेणेकरून ही येईल. वी नो दॅट हिअर नाव. आता फॉर्म्युला लिहू, Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. दिस इज द nth टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स. सो देअरफॉर आता ही Tn जी टर्म आहे आपल्याला माहीत आहे शेवटची 995 इज इक्वल टू, पहिली टर्म आपल्याला माहीत आहे दॅट इज इक्वल टू 100 प्लस n मायनस 1, n आपल्याला माहीत नाही, n मायनस 1, म्हणून त्या डिफरन्स माहीत आहे दॅट इज इक्वल टू 5. 5ने डिवाइड करतो, डिफरन्स 5चे आहे. आता हे 100 इकडे वजा करून टाकू. सो 995 मायनस 100 इज इक्वल टू n मायनस 5 टाइम्स इंटू 5. आता या ठिकाणी येईल 895 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 5. देअरफॉर n मायनस 1 इज इक्वल टू 895
डिवायडेड बाय 5. 5 डिवाइड करा. 5 1 जा 3, 35 4 9. Okay, so this is nothing but here 1 7 9. So आता n-1 ची व्हॅल्यू आली तर n इज इक्वल टू होईल 179 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 180. and thus here n is equal to, therefore n is equal to 180. म्हणजे असे किती नंबर्स असतील 180. देर आर 180 numbers here. Maybe ask for 3 to 4 marks here. The 11th term and 21st term of an AP are 16 and 29 respectively. Then find the 41th term of that AP. म्हणजे कुठल्या प्रकारचे AP या ठिकाणी दिलेले नाही आहे. सोल्युशन. The nth term of an AP is given by. आपल्याला nth टर्म माहीत आहे. nth टर्म कसा करतो, Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. हे फॉर्म्युला आहे आणि यावरून आपल्याला 11th टर्म काढता येईल. हिअर n इज इक्वल टू 11. देअरफॉर T11 म्हणजे n ची व्हॅल्यू मांडा, म्हणजे या ठिकाणी होईल a प्लस, कारण की इथे a पण दिलेलं नाही आहे, d पण दिलेलं नाही आहे. n इज इक्वल टू 11 मायनस 1 इंटू डी. डी इज अननोन हिअर. T11 टर्म दिलेली आहे. 11th टर्म इज इक्वल टू व्हॉट हिअर 16. दॅट इज इक्वल टू 16 हिअर. ओके. A is equal to, we don't know, this is 10D. Therefore A plus 10D is equal to 16. This is number 2. Also आता या Tn मध्ये n ची व्हॅल्यू जर आपण 21 ठेवली तर 21 to 21 तयार होईल. a प्लस n ची व्हॅल्यू जर आपण 21 ठेवली, 21 मायनस 1 इंटू डी. डी इज अननोन. T21 ची व्हॅल्यू दिली आहे. T21 इज इक्वल टू व्हॉट 29 and therefore a plus 20d. Okay, and therefore a plus 20d is equal to 29. नंबर 3. आता बघा या ठिकाणी ए आणि डी आपल्याला अजूनही काढता आला नाही. दे आर अननोन हिअर. मग आपण हा इट इज द सायमल्टेनियस इक्वेशन लाईक ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी, एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. थर्डमधून सेकंड आपण वजा करू. टेक इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. वी गेट इक्वेशन 3 आहे a प्लस 20d इज इक्वल टू 29. इक्वेशन 2 आहे a प्लस 10d इज इक्वल टू 16. वजाबाकी आपण करूया. मायनस मायनस अँड हिअर इज मायनस. इट कॅन्सल. दिस इज 10d इज इक्वल टू, आणि याच्यामधून मायनस 16 वजा झाले तर इथे राहतील 30. So here is d is equal to 13 by 10. Therefore d is equal to 13 by 10. D is equal to 13 by 10. That is equal to 1.3 होते. 1.3. Now, so a is equal to what here? Put d is equal to 13 by 10 in 2 we get. If you put, therefore a is equal to a plus 10d is equal to 16 and a plus 10 into d आपल्याला 13 by 10 which is equal to 16 cancel. Therefore a plus 13 is equal to 16. Therefore a is equal to here is 3. A is equal to 3.
सिस्टममध्ये प्रॅक्टिकल. ठीक आहे. आणि देअरफॉर आपल्याला आता या ठिकाणी एची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि डीची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके. आता आपल्याला पुढे विचारलेलं आहे फाइंड 41th टर्म ऑफ एन एपी. आता इथे आपल्याला ठेवता येईल हिअर 1. नाव टू फाइंड T41. Here n is equal to 41. Therefore, T of 41 is equal to A. A is equal to what here? 3 plus n minus 1 म्हणजे 41 minus 1 into D. D आलेला आहे आपल्याला 13 divided by 10. डेसिमलमध्ये म्हणता येते आपल्याला. So T here is 3 plus and this is a 40 into 13 divided by 10. ते 4चा भाग जातो 4 equal to 55. Therefore 41th term of AP is 55. Number 8 11 8 5 2 हे ए पीमध्ये दिले आहे आणि विच टर्म इज नंबर -151. आता बा ही जी टर्म दिलेली आहे, सिक्वेन्स दिलेली आहे, ए पी दिलेली आहे, ही डिसेंडिंग ऑर्डरमध्ये चाललं आहे, म्हणजे हळूहळू इकडे मायनसकडे वळेल. तर अशी कोणती टर्म आहे 5वी 6वी 7वी 8वी 10वी 15वी की त्या टर्मवर -151 मिळेल आपल्याला. तर सोल्युशन we have an AP. AP कौन सी है? 11 8 5 2. कोणत्या ठिकाणी या ठिकाणी -151 ही टर्म येईल आणि ही जी टर्म आहे आपल्याला ही टर्म्स कोणत्या नंबरवर आहे यार n इज इक्वल टू व्हॉट हे आपल्याला शोधून काढायचे आहे. हिअर A इज इक्वल टू पहिली टर्म येईल 11 दॅट इज T1 आणि कॉमन जो डिफरन्स आहे हा आपण डी काढू. हिअर A इज इक्वल टू T, हिअर T1. T2 इज इक्वल टू 8, T3 इज इक्वल टू 5. कॉमन डिफरन्स आपण काढू. D इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू 8 मायनस 11 दॅट इज इक्वल टू -3. ओके. आणि देअरफॉर D इज इक्वल टू -3. कॉमन डिफरन्स निघाला. Now here now Tn इज इक्वल टू ही जे काढायची आहे आपण हे समजून घेऊया. Tn आहे यंत्र टर्म आहे इज -151. Tn टर्म दिलेला आहे. n आपल्याला माहीत नाही, n don't know. A इज इक्वल टू 11 आणि D इज इक्वल टू -3 आपल्याकडे उपलब्ध आहे. D इज इक्वल टू therefore Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D आपण घेऊ. तर या ठिकाणी Tn ची टर्म कोणती येईल? -151. ला चेक करायचं आपल्याला. A इज इक्वल टू 11 स्टार्टिंग. n ची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला, ते शोधून काढायचे आहे. कॉमन डिफरन्स D इज -3. तर पहिले हा प्लस आहे तिकडे मायनस घेतो. -151 - 11 विच इज इक्वल टू सो मायनस ऑफ 3 टाइम्स n-1 आणि हा होईल -162 इज इक्वल टू 3 टाइम्स -3 टाइम्स n-1. मायनस प्लस होईल तो n-1 इज इक्वल टू 162 डिवायडेड बाय 3. सो दॅट इज इक्वल टू 54 येईल. ओके. मायनस प्लस. सो देअरफॉर n इज इक्वल टू 54 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 55 and thus here therefore n is equal to 55. Okay. Therefore